हरे राम राम राम, 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 राम राम राम, हरे 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 राम राम राम, पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, धर्मातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलम् अचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। श्री गुरु सारिका स्थापन राखा, इतरांची लेखा कोण करी, राजाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी लोकोनी बैसला, काय वाणी त्याला सांगितो, ज्ञानदेव म्हणे करलो करलो, आता उद्धरिलो गुरु कृपे, राजाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे। हा विचारोनी अहंकार सांडिजे, हा विचारोनी अहंकार सांडिजे, मग आस्तीच वस्तू होईजे, मग आस्तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वती सहजे आपण केली, प्रस्तुत संत सज्जन बाबा बंधू भगिनी, यांच्या सेवेसाठी तसेच आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी यांच्या चरणी नम्र होऊन मज पामर आहे काय थोर पायीची वाहन पायी बरी, तुकाराम महाराजांनी अखंड जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अखंड नामचिंतन काय बाबा
नामचिंतन करून हरिरूप झाले. नवे नवे तर आज त्यांची ख्याती म्हणजे जगद्गुरु आहे. जगामध्ये जर पाहिलं तर 3 जगद्गुरु आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु, दुसरे शंकराचार्य जगद्गुरु आहे, आणि तिसरे कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा सकळांचा येथोनिया. पण त्या अगोदर मूळ आत्मोन्नती, विश्व शांती जे मूळ आहे वैष्णवांचं किंवा ज्या जगाचं मूळ आहे ते ब्रह्म हंस रूपाने ब्रह्माने हंस रूपाने ब्रह्मदेवाने देवाला उपदेश केला. तिथून आत्री दत्त आणि हे जेवढे माझे मायबाप आहेत अशी मूळ मालिका आहे, संप्रदाय आहे. पण मग आता त्याचा तुकाराम महाराजांच्या पासून तिथून संप्रदायाला सुरुवात झालेली आहे की नाही. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा तेथोनिया. ब्रह्म, अत्री, नारद, लक्ष्मण, सख्यानंद, शांताबाई, बंडोबा, केरोबा अशी ही जी बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा अशी, आणि त्यांनी ही तुबा आपल्याला सांगितली खूण मालिकेची मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते, त्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे गाई. साधू संतांनी तुम्हा आपल्याला हा सरळ मार्ग दाखवलेला आहे. साधू संतांचा मार्ग सरळ आहे, पण आम्ही आडव्यात घुसतो राहणार, आणि त्यामुळे गुंताळा होत असतो. म्हणून जी दिनांची दुबळ्यांची माऊली भगवंत श्रीकृष्ण परमात्मा तुमचा आमचा ब्रह्मांड नायक अर्जुनाच्या निमित्ताने अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी विराजे संसारा येवले थोरोजे फिरिले जगाचे म्हटलेले आहे. अर्जुनाचे म्हटलं का त्यांनी? कारण जगाचं कल्याण व्हावं, जगाच्या कल्याणात संतांची विभूती. मग संत कोण? हेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही दाना टोना नाम स्मरणा वाचुनी.
या उपाधी माझी गुप्त चैतन्य चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारते. प्रत्येक मनुष्य योनीत आलेल्या माणसाला सुखाची गरज आहे आणि ते जर नसेल पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जननी संसारे फलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणून साधू संतांनी अट्टहास करून अतिशय त्रास काढून ठिकठिकाणी जाऊ याशिवाय पर्याय नाही. बापानो करारे बापानो साधन हरीचे आत्मानं सांगतात. करारे बापानो साधन हरीचे झडी करडीचे करू नका. जे दे दोहे यम यम जन्म जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. असं काही साधन करा की ज्याच्यापासून आपला हित साध्य होईल. ते साधन नामसंकीर्तन. जगामध्ये कीर्तन चालल्यात चालू आहे आणि नामसंकीर्तन आहेत का? नामाचं कीर्तन साधन पाहिजे. हे जे कीर्तन आहेत हे बाहे सगुण आहे आणि नामचं कीर्तन हे आतून करावं लागतं. म्हणून त्याला नामसंकीर्तन आहे. आतून केलेला कीर्तनाला बाहेर आम्ही टोपी हे घातलं ड्रेस घातला ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललाशी. पिवळं दिसलं म्हणजे सोनं असेलच का? पिवळेपणा दिसला प्लास्टिक प्लास्टिक पिवळे म्हणून सोनं आहे का? नाही. पिवळेपणा दिसला म्हणजे नुसता भगवा घातला वरी भगवा झाला नामे आत वश्य केला कामे त्याशी. म्हणून हे साधू जगी विटंबनावर आपला अनुभव असेल नामस्मरणाचा नामचिंतनाचा नवे नवे देवाचा ज्यांना अनुभव आहे आणि त्यांनी देव प्रसन्न होत असतो आणि म्हणून त्याला नामसंकीर्तन झालं पाहिजे. नामाचं चिंतन आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात हंकारुनी सांगे तुका. कशाला रागावून सांगतात? काय कारण आहे का बाबा? मनुष्य देह मनुष्य देहामध्ये ही गोष्ट करता येईल साध्य करता. दे साधिती साधन तुटती भवासी बंधन. मनुष्य देहीचे निज्ञाने माऊली सांगते. मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चित आनंद पदवी गेले. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. एवढा अधिकार आहे मनुष्य
मग मनुष्य योनी जी आपल्याला मिळाली दुर्लभ आहे का, दुर्लभ नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही अथवा मधुसूदना, कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय गरज होती संतांना, लागोनिया पाया विनवितो तो तुम्हाला, करतले बोला राम. हो, पण गरज आहे का हा नरदेह बार बार मिळू शकत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया फेरा वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. बघा केवढा अमोलिक असा नरदेह तुम्हाला दिलेला आहे की नाही, दुर्लभ असा अमोलिक असं रत्न दिलेलं आहे. ब्रह्मबीज त्याला म्हणतात. अमोलिक रत्न जोडले रे तुझ, कारे ब्रह्मबीज न ओळखशी, दिसते परी न धरवे हाते, ते या संतांचे पुसावे. ते कोणाला विचारावे का ज्यांना त्याची रीत माहीत आहे त्यांना विचार. तेथची खून विरळा जाणे, त्या ठिकाणी ती जी मालिकेची खून आहे ती जागणारी विरळेत महाराज. तेथची खून विरळा जाणे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे. निवृत्तीनाथांच्या संत सद्गुरु निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने माऊलीनी जाणली. म्हणून तुम्हा आपल्याला सुद्धा परमात्म स्वरूपाशी प्राप्त व्हायचंय. आपण कोण आहोत हे ओळखायचं आहे. मी मी कोण करावा भले ज्ञानेश्वर. आणि माऊली सुद्धा या श्रेष्ठ ग्रंथराज ज्ञानेश्वरी सहाव्या अध्याय आणि श्लोक 6 आहे. माऊली या ठिकाणी सांगते, हा विचार कर. हा विचारोळी विचार करायला सांगते बाबा. हा विचारोळी अहंकार सांडी दे, मग अस्तित्व वस्तू होये, तरी आपली स्वती सहजे आपण केली. आता सांगा अहंकार म्हणजे काय. मी देह, शरीर म्हणजे मी, आणि याच्या भौतिक जे आहे सगळं बाजू, याला अहंकार. मी देह आणि त्याच्यामुळे अहंकार.
आपल्या शरीरामध्ये अंतकरण चतुष्ट हे महत्वाचं आहे. ज्याला अंतकरण चतुष्ट म्हणतात त्या 4 गोष्टी आहेत आणि त्यालाच सूक्ष्म देह म्हणतात. हा जो आपण हातापायाचा जो दिसतो हा स्थूल देह, स्थूल देह आहे. आणि साधू संतांनी हा जो बोध केलेला आहे हा सूक्ष्म देह आहे. मग त्याच्यात हे 4 गोष्टी आहेत. मन दिसत का कुठे? मग नाही का? मन, बुद्धी दिसत नाही पण आहे. चित्त दिसत नाही. म्हणजे हे जे 4 भाग आहेत आणि त्यामुळे भगवान सांगतात यांना तू नामस्मरणाचा चाळा लाव. मना लागो हाची चाळा पहावया कृष्ण डोळ. मना लागो हाची छंद कृष्ण गोविंद गोविंद. भगवंत सांगतात पण यांच्यापासून मी नाही, अलिप्त आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जीवे न च घ्राण नेत्रे. मी कसा आहे? सर्व ठिकाणी व्यापक आहे. सर्व ठिकाणी अहम निर्विकल्पो निराकार आहे, अव्यक्त आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाना सर्व ठिकाणी मी आहे. आणि ऐसे व्यापक ज्ञान भले अशा प्रकारचं व्यापक ज्ञान तुम्हाला आपल्याला सद्गुरू त्या ज्ञानापर्यंत पोहोचवतात. ऐसे व्यापक ज्ञान भले. तुम्ही बसलेले जे मायबाप आहे तुम्ही संत आहात असं मला विचार करायचा आहे. आणि हा जर विचार करत नसल तर बाहुली म्हणतर अहंकाराने लाडीले तुका म्हणे हो. रावणामध्ये रावण लंकाधीश कोट्याधीश केवळ हा अहंकार. सोन्याची लंका होती. नवे नवे तर आसुरी विद्या त्यांनी किती विद्या प्राप्त केल्या, मायावी विद्या. नवे नवे तर देवांनाही त्यांनी ताब्यात ठेवलं. बघा जेवढे ग्रह होते ते त्याच्या ताब्यात होते. किती लोकांचा ह्या तो त्याला वरदान होत. पण केवळ अहंकार आणि त्यामुळं वाया नाही. त्याच्याच भाऊ बिभीषण मंडोदरी पुष्कळ सांगत होते का तुम्ही
ही जी सीताबाई पळून आलेली आहे, हिला तुम्ही बाबा तुम्ही तिच्या याला पाठवून द्या. पण रावण केवळ अहंकारामुळे तो ते कबूल करत नव्हता. पण त्याच्या ठिकाणी एवढ्या जरी विद्या होत्या तरी पण देवाच्या नामाशिवाय उद्धार नाही. शेवटी भरते वेळी त्याला राम राम म्हणावा लागला. काढल्यानंतर एवढीच त्याच्याजवळ सामर्थ्य होत वरदान होत. आणि म्हणून त्यांनी ती याचना केली आणि शेवटी भरते वेळी. पण तुम्हा आपल्याला वासुदेवामध्ये सांगताय, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भागे एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलासे लेखागा, राम राम स्मरा आधी. मग आता राम राम आधी कुणी म्हणत नाही का? पण भगवंत म्हणतात, कबीर महाराज सांगतात, राम राम सब कुछ कहते हैं. राम राम सगळेच म्हणतात. ठग ठाकुर चोर, राम राम सब कुछ कहते हैं ठग ठाकुर. और चोर जिस नाम से भक्त ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कुछ और. बस म्हणून आपल्याला हा जो नरदेह मिळाला, देवाचं नामस्मरण, औट हाथ का ये नरदेह अल्लाह ने तुझको दिया. औट हाथ का ये नरदेह अल्लाह ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, राम भजन क्यों नहीं किया. क्या लेकर के आया है दाई, क्या लेकर के जाएगा, खाली हाथ आया प्यारे, खाली हात तू जाएगा. म्हणून 3.5 हाताचा हा नरदेह तुम्हा आपल्याला भगवंताने देवे दिला देह. भजला गोबटा तो झाला फाटा बाधिकेचा. परमात्म्याने भजन कीर्तन नामस कीर्तन करण्याकरता आपल्याला हा नरदेह दिला. नवे नवे तर दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशील नारायण दासे जीवपल भवरो. भवरोग सुद्धा मोठ्यातला मोठा रोग लांब चिंतन नाही का. पण तो काढा घेतला पाहिजे. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, जेणे पिढा वारेल पथ्यनाम विठोबाचे. आम्ही डॉक्टरकडे जातो पण त्याच्यामध्ये 4 प्रकारचे सांगतो. डोकं दुखतंय, पाठही दुखते, अमुक दुखत, तमुक दुखत.
आणि त्याला 4 प्रकारच्या गोळ्या तू देतो. तुमच्यावर अवलंबून आहे की नाही. आणि तो 4 प्रकारच्या गोळ्या देतो. आता कोणता रोग तयार नष्ट होईल. तर या गोष्टीचा सर्व गोष्टीचा तापत्रय ताप त्यांचं सार ताप घालवण्याचं ती गोळी द्यायची. तो देतो का या 4ही गोष्टीचा नाश होतो. मग आता तुम्हा आपल्याला ब्रह्मरस दिलेला आहे. ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वारेल आणि त्याला पथ्य सांगतो. आंबट खाऊ नका अमुक तमुक नाही का. मग तशी तुम्हा आपल्याला ही पथ्य नाम विठोबाचे अनेक न वाचे सेवी. तो जर ब्रह्मरसाचा काढा तुम्हा आपल्याला बाळबापानो कोणालाही नाही मिळेल. दळ नावाच्या वानरांनी तो काढा घेतला. सांगा हे दळ नावाचा जो वानेर होता त्याला मिळालं. दळ नीळ आणि जांबेवंत. तुम्हाला आपल्याला मिळून जर त्याचा विचार केला तर निश्चित त्याची सरली येरझा झाला सफल. त्याला येणंही नाही आणि जाणंही नाही. म्हणून ते ज्ञान व्हायला पाहिजे. आणि नामस्मरणाने चिंतनाने ते ज्ञान होत. एरवी होणार नाही. हो ते ज्ञान कोणतं ज्ञान अनादी काळापासून ते जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते ज्ञान पैगा भरवे जरी बळी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठ. ते ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा दारू वंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोडी तरी तनु बनू जिवे चरणाशी लागावे अगरवत्य करावे दास्य सकळ. हो आम्ही ताटशे ताट जर असत तर जमणार नाही. ताट नाही. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता. नम्र तेव्हा तो अनंत कोंडला. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनी प्रेमे बांधुनिया दोर. हो धरीला कशामुळे धरला तिला. सोहम शब्दाचा मारा केला. तुम्हा आपल्याला सर्व ठिकाणी शास्त्रामध्ये पण सोहम माहिती सगळं. ते तर मला माहिती. हा काय म्हणतो अरे पण तो प्रणव उच्चार सद्गुरु मार्फत मिळतो. हेऱ्या बावळ्या सद्गुरु वाचूनही नाम नाही. आता साधन किती केली आमच्या जवळ आहे ते मला माहिती. अरे तू माहिती असून त्याचा व्हिडिओ आहे बिलकुल नाही. तेच करून दाखले. आयसे अर्भकाच्या साठी पद्ये हाती धरली पाटी. ऐसे संत जगी
क्रिया करुणी दाविती अंगी. इथे क्रिया येत नाही. दुधात तूप आहे असे अंगामध्ये तुम्ही देऊन ठेवा टोप भरून, होईल तूप? शक्यच नाही. तस हे वनवा लागला देहाला, याला पेटवायला पाहिजे. ताप आहे हा, आधीच तापत्रया मध्ये तापलेला आहे. आपण जन्माला आलो, धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोह कोह रडे, रडतोय. परंतु देवाला विसरला. आपण विसरलो. स्मरण विसरे तत्वता. आई वडिलांना ओळखायला, म्हणून विसरण्याची जाण सद्गुरु देतात. जाण करून संत बातम्या देतात. केलं. पण मग त्याला सांगितलं तू बाहेर नको पाहू, हे दारा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवेची छाया. ओंकार प्रणव उच्चार, तुम्हा आपल्याला जो उच्चार दिलाय, ओंकार प्रणव उच्चार, होय साचार, आत बघ कैसा. जिकडं बघायचे आहे तिकडं बघत नाही का? जेव्हा आत बघितलं तेव्हा ते ज्ञान प्राप्त होत. आधी ते बघत नाही, आत पाहत नाही. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, तव शांतीचा अंकुर. हृदयी प्रगटे, अंतःकरणामध्ये परिवर्तन होत. हो, म्हणून आणि हा विचार माणसाला कळत. अगदी सुलभ आणि सोपा आहे. माऊली हरिपाठात म्हणते लाभ हे सुलभ. सुलभ आणि सोपा आहे. तुका म्हणे सोपे परी उपस्थिती पूर्व पुण्य. आणि म्हणून या ठिकाणी पहिला मुद्दा असा आहे माऊलीने का हा विचार कर आणि आपल्या ठिकाणी असलेला जो काही मी देहाचे धर्म माझे आणि देहाचे कर्म माझे, हा हे टाकून देतो. हो, हे टाकून दे. मग हे गेल्याशिवाय तू कोण आहेस असे म्हणतात. मग असतीच वस्तू होईल जे तू आहे तेच आहेस. तू आहे तेच आहेस, तेच व्हायचंय तुला. आहे तू असते मुक्त होता. मुक्तच आहे का नाही? आपण मुक्त आहोत. आजादी कानापासून मुक्त आहोत. पण बळे झाला बद्ध घेऊन या छंद, त्याला याला अहंकार, देहाचा अहंकार. तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितलं, संताकडे मागितलं, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडे बस, तरीच हा जीव सुख पावे माझा
बरे केशव राजा कळवाळे ठाव देई चित्ता. हो, चित्तामध्ये काय असावा? हो. आमचे चित्त कुठे कुठे ते सांगताच येत नाही. हो, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड वदनी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुभा माग तो बी दातारा. देवाकडे मागितलं, माझे चित्त तुझ्या पायी राहे ऐसे काही काही. मग चित्त स्थिर होण्याचं साधन जे आहे नामस्मरण. नामापरते साधन नाही, जे तू करशी अनेकचाही. पुढे म्हणतात, एरवी कोस किड्या कीटकाची या परी. कोस किडा असतो, मातीचं एक घरट बनवतो आणि काय करतो, त्या घर बनवलं पण त्याला दरवाजा काही ठेवत. तर एक बिगोरटी आणून ठेवतो आणि बिगोरटी आणून ठेवतो. किडा 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 म्हणतात त्याला, कोस कीटक. आणि तो किड्याला येऊन टोचका मारतो आणि तो टोचका मारल्यानंतर त्याला असा वळवळ करतो, तो खात नाही. परत फेरी मारतो, परत येऊन टोचका मारतो. वळवळ केला तर तो, पण मग त्या किडा का वळवळ करतो, तर त्याला व्याधला होता म्हणून तो वळवळ करतो. आणि त्याचा ध्यास तो घेतो, त्या वेदनाचा त्याला ध्यास लागतो. त्याच्या चित्तामध्ये काय, हा येतो केव्हा येतो, टोचका मारतो. असा त्याचा ध्यास होता 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 त्या किड्याला पंख फुटतात. पंख फुटतात आणि तो किडा उडून जातो, पिगुरटी बनते ते. आणि हा जो कोस किडा आहे कुंभारी, त्रिकुट कोश लागे सायासे घर केले. त्या वासुदेव आंबे पागड्यामध्ये आहे. त्रिकुट कोश लागे सायासे घर केले, दोन्ही द्वारे लिंपोंडिया आत गुंतू गुंतू गेली. एवढं कष्ट करतो, माती आणतो, घर बनवतो आणि शेवटी लास्ट टायमाला ते दरवाजे जे आहे तोही लिपून देतो आणि आत गुदमरून भरतो. म्हणून माऊली सांगते का एरवी कोस कीटकाची या परी, तो आपण आपलाच बंधू, आपणच आपले शत्रू आहोत. कोणी नाही बाबा, आम्ही दुसऱ्या शत्रू समजतो नाही. आणि आपणच आपला घात करतो, आपला घात करू, आपण आपला घात करतो. आपण जर संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तर घात होईल, पण आमचा तो विश्वास नसतो. आणि त्यामुळे या अशा पद्धतीने माऊली सांगते का आपण वैरी, आपणच आपले वैरी.
आणि आपलं जे आपण सोडवणूक करायला पाहिजे. आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडा वेगी. संसार म्हणजे काय? मूळ दुःख आहे. संसार दुःख मूळ चौकडे विद्गळ. हा याला संसार नाही. जन्माला येणे मरणे या नाव संसार. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, या नाव संसार. हा प्रपंच करा तुम्ही नेटकाय. प्रपंच करा रामदास्वामी म्हणतात. प्रपंच करा नेटका, तो नसावा फाटका, त्यामध्ये लागला चटका हरिनामाचा. प्रपंच चांगला करायला पाहिजे. नाही करू असं नाही. आपल्या पाठीमाग कुटुंब आहे, परिवार आहे, आणि त्यांच्याकरता करायचं आहे. वास्तवता बघायला गेला तर हे नाही, कुणी कोणाचं नाहीये बा. माता पिता बंधू भोयनी दुःखाला कोण आहे? कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हेत सुखाची मांडणी. एकटा मी दुःख भोगी कुंभ पाक जातुनी. तेथे कोणी सोडविला एका सद्गुरु वासुनी. बघा, त्याच्यातून फक्त सद्गुरु शिवाय नाम नाही, सद्गुरु शिवाय सुख नाही. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. बघा, सद्गुरु एवढे उदार आहे, उदार आहे, दयाळू आहे, दयानद आहे. ते कधीच काही चोरून ठेवत. त्याच्याजवळ ही आहे आपला सरिके, हे सांगते आपला सरिके कळती तात्काळ. आणि वैष्णव तसंच आहे. मुखी नाम हाती. हो, आम्ही वैष्णव आहोत. वैष्णव आता ते वैष्णवच आहेत. वारकरी म्हटलं म्हणजे काही बदल नाहीये, पण वैष्णव आहे. वैष्णव का म्हटले? वैष्णव काही पण वैष्णव हे निर्गुण उपासक आहे आणि वारकरी सगुण उपासक आहे. जे वाऱ्या करतात, निंद्या वाढतात, आणि ते जे देवा करतात असं नाही का बोलते काही वेगळं करतात काय. परंतु सगुण बाजून निर्गुणाकडे येत नाही एवढ्यामुळे. सगुणी भजता निर्गुणी पावले. निर्गुणात जे तत्व आहे आणि ते तुम्ही आहात. तत्वज्ञ पाहिजे. मग आपल्या ते ब्रह्म मी आहे असं बाबांनी आपल्याला दाखवून दिलं. तुझा तूची देव, तुझा तूची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. अरे अरे ज्ञाना झालासी पवन, तुझे तुझ ध्यान कळू आले. तू कोण आहे तुझ्याजवळ? मुरडोनिया बल उपजला शे चित्ते. तू तुझ्या पुरताच नाही, कोठे तुझ रीते न दिसे राया.
सर्वत्र सर्व ही देही जया करिता ही घातू नाही धातू नाही तर विश्वात्मक तू ते पाही. विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. सर्व ठिकाणी पोत भरले जे ब्रह्म आहे ते ब्रह्म तू आहे तो अशी तत्वबशी तुझ्या पुरतं नाही तत्वबशी महावाक्याचा उपदेश तत्वज्ञ संत करतात आणि तो तुझा आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचाच माऊली सांगते हा विचारुनी अहंकार साडीचे मग आस्तीच वस्तू होईजे. काही अवघड नाही बाबा तुझा तूच देव ईश्वर मग आहे तुझा तू फक्त हा विचार कर म्हणजे बघ बघ तू अवघाची सुखरूप होशी जन्म जन्मीचे दुःख विसरशी. एका बघा म्हणतो अनंत जन्माचे विसरलो दुःख आता तुझे मुख पांडुरंगा केले. बघा अशा प्रकारे जसं कोस कीटका हा दार लिंपून घेतो आणि नाश होतो तसा अमोलिक हा जो आहे हा नाश होण्याकरता नाही मरण्याकरता नाही. आपण कोण आहोत हा जर विचार केला आपण आत्मा आहोत शरीर आपण नाही. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर. बघ आपण शरीर नाही देह तव पाचाचे झाले कर्माचे गुणी गुंतले भवतचा की सुजले जन्म मूर्ती देहालाय तुम्हाला नाही. कोणाला आहे मृत्यू कोणाला आहे. मग तुम्हा आपल्याला बाबाजी सद्गुरु संतांनी ते ज्ञान करून दिलंय का तू आत्मा आहे मी आत्मा आहे हे जर मला ज्ञान झालं तर आत्मा मरतो का जळतो का नाश पावतो का नाही ना सिद्धांती कोण्या तरवारीला तोडायला गेलं तरी तुटल का. आणि ती वस्तू आपण आहोत. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू भगवंत सांगतात की तुम्ही आपण सर्व ईश्वर रूप आहोत आणि देह हे पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी आप वायू तेज आकाश हे पंचमहाभूताचा नरदेह या नाशिवंत आहे आणि म्हणून नाशिवंत देव जाणारे सर आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून संत महात्मे जागृत सावधान करतात. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवाशी माया विघ्ने प्रबला खरे म्हणता मी माझे खरे हे तो संपत्तीचे वारे साचे काळ जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा
स्वहिताचा घोर महा ध्यानी. रहा श्री हरीच्या पुढे सांगतात संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, हेची करा बापांनो. विष्णुदास विद्वी दाबा, बोलू नका भवकामा, धरा अंतरी दीन प्रेमान, चुकू दे मा हरिभक्ती. आणि अजून 15 मिनिट असं त्यांनी मागितलं चालते 15 मिनिटं वाढवलं. न चुकू दे मा हरी भक्ती. म्हणून साधू संत सांगतात लागोनिया पाया, विनवितो तुम्हा करता मी बोला, बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मला म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय काय? हा. मग तुम्हाला ते सुख संत महात्म्याच्या कृपेने, कृपाशीर्वादाने तो आनंद, ते सुख लुटता येईल. सुखे सेवू ब्रह्मानंदा, सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, गाऊ राम नाम सदा. दोहे मग बाधा काळ दूत यमाची, करू वासुदेव स्मरण. त्याचं स्मरण जर केलं तर काय, जशा गोकुळाच्या श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस देवाला जन्म नसतो, भगवत ज्ञानेश्वरी मध्ये त्याचा उल्लेख आहे. भगवत म्हणता मी माझे अजत्व जन्मले, मी जन्मत नाही, माझे अजत्व जन्मले, अक्रियताची कर्म करणे हे अविकार. जो जाणे तो मुक्त. अविकार जाणे. मला जन्म नाही पण मी अवतार घेऊन ते का जन्माला येतो. देवकीच्या पोटी अथवा कोण आला, श्रीकृष्ण परमात्मा. तरी यांना विषय बेड्या घातल्या. त्याला बांधून ठेवला का नाही? बांधून ठेवला. पण इथं बांधून जरी ठेवला तरी बंधनापासून उकलेल्या गाठी तेता आणि बेटी सावकार. देवकीच्या भक्तीला बघून अधर्म होत होता. कोण अधर्मी कोण होता? कंस भाऊ, तिचा भाऊ होता की नाही, पण अधर्मी. आणि म्हणून भगवंताला त्या ठिकाणी यावं लागत. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम, वेद वाढवावे नाम. धर्माचं पालन व्हावं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारता, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनाय संभवामि युगे युगे. भगवंत अवतार. बरं, अवतार घेण्याचं कारण काय? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार व्हावा. कपिकुळ उद्धार रे, कपिकुळांचा उद्धार होतो. एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे महाराज. कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. राक्षसांचा सुद्धा उद्धार होतो.
आणि मग तुमचा आमचा उद्धार नाही होणार का? आम्ही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक धारक. आम्ही नामाचे धारक नेदू प्रकार आणि आम्हाला बाकीचे प्रकार माहित नाही. बाबा आम्ही याला होतो आणि ते बिचारे बाबाने असं मेळावाच होता आणि मेळाव्यात भाऊ म्हणजे तुम्ही ते असे एक कपड्याचाच बनवलेला होता मंडपाचा आणि ते एवढी खोली आपली आहे एवढी अशी जागा होती. जे काय नवीन साधक होते भाऊ हे यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. आता लक्ष ठेवायचं म्हणलं ठीक आहे पण एक साधक असा निघाला बाबा त्या नामस्मरणामध्ये तो हे झाला आणि तो गुराला ना माझ्याजवळून बाबाचं प्रवचन चालू होत आणि 7 दिवशी पाडला बाबा. पडलं तो विशेष आणि तेवढ्यामध्ये शिबिर वाजायचे कोणी होते त्याला बाबाची कंप्लेंट होती का बाबा काहीतरी बाणामती. मी कशा करता हे सांगतो की ती काही टाळा नामस्मरणा वाचूया किती संत तसे नाही. बाबा ते लोक आले पोलीस ते जवळ 2-3 गाड्या होत्या हो बाबा मध्ये बंद करा तुमचे काय आणि ते त्यांनी हे पाहिलं ना साधक निचेष्ट अवस्थेमध्ये पडलेला होता. बघा म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला अशी जास्ती शिकायचं आहे आणि हे अशी जर घटना गडबड झाली तर त्याला जबाबदार कोण? तर बाबा म्हणतो मी गेले का की मी त्याला जबाबदार आहे. तो काय मरणार नाही म्हणून तो मरण्याकरता नाहीये. नामसाधन आम्ही त्याला दिले जगण्याकरता आहे. कशा करता येते मग बघे याला उठवलं त्याला. ऐसे संत जगी क्रिया करुणी दावित्यांची उठवलं त्याला आणि ते जाऊन लगेच उठलं आणि लगेच बाबाचे पाय धरले. एक बाई अशी सरपटत चालली होती. त्यांनी सगळं ते विस्कळीतच करून टाकलं ते चिंतनाची जागा आणि ते सरपटत आणि ती पार बाबाजवळ. बघा तेवढं चित्त असतं त्या साधकांच्या ठिकाणी बरोबर बाबांच्या कडे जाण्याचा बरोबर राहतो. अशा करता सांगतोय काय हे बरोबर नाही. हे सत्य आहे साक्ष आहे आणि याचा अनुभव माझ्या श्रीपाद बाबा संत श्रेष्ठ रामदास बाबा हे महात्म्यांनी आणि यांचा संघ किंवा आपल्याला आमच्या गावाला मिळाला. हो फार भाग्याचं आहे. काय भाग्याचा उदय ते हे जोडी मुक्त पाय. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पाऊल. आज फिटले माझे
बहुत जन्माचे साकडे कोंदटले पुढे परब्रह्म सावळे. आणि असा रोग तो बाबा घाबरत नव्हते, कोणाला घाबरले नाही. आणि बाबाचे जे साधक होते, डॉक्टर्स, गृहमंत्री, जे फौजदार, वकील, असे साधक या सातपुरा याच्यामध्ये जिल्ह्यात सोलापूर गृहमंत्री होता. राहुरी विद्यापीठामध्ये मेळावा होता, तिथं येऊन त्याने अनुग्रह घेतला बाबांचा. नवे नवे तर त्या विद्यापीठाचे कुलगुरू हे तर डॉक्टर लोक तर सगळे होतेच होते, पण कुलगुरूला सुद्धा तो विषय आवडला गेला. ते सुद्धा त्यांनी सुद्धा बाबांच्या आणि म्हणून आज बाबांच्या बरोबर बरेच होते, मी 6-7 लोक होते यांच्या बरोबर. परंतु संत म्हणून हे प्राप्त झाले. शंकराचार्यांच्या ट्रस्टीमध्ये बाबांना संत ही ह्या दिल्या गेली. आपण काय त्यांची थोर सांगायचं नाही, हे सत्य आहे ते आपल्याला. आणि तोच विचार माऊली म्हणतात कर, हा विचार करा क्षणोक्षणी, हाच आपल्याला हाच विचार करायचा. हा फार मोलाचा आहे. नरदेह आपल्याला बार बार मिळणार नाही. याच जन्मी, याच देही, याच डोळा आणि भोगो मुक्तीचा याच देहात असताना देही असून देहातीत राहायचं आहे. प्रपंचातली कर्म करायची आहेत. कर्म करोनी कर्मातीत, देह असोनी देहातीत, ज्ञान पिऊनी ध्यान धरा, श्री स्वानंदमय सद्गुरु. अशा पद्धतीने आणि या मंडळांचं काय आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळ, मुंबई साधक मंडळी आम्ही फार आपले आभारी आहोत. कारण आम्ही पांढरा माझ्यासारख्याला तुम्ही आणि हा विचार बोलण्याची संधी दिली. आणि त्यामुळे माझं वेळ वाकडं जे काय विचार आहेत ते आपल्या चरणी अर्पण करून साधू श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्या चरणी अर्पण करून, तसेच आणि हे समस्त श्री वासुदेव मंडळ यांचे मी आभार मानून आणि सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण. कुंडली गोरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे तेने वागज्ञ तोषावे, तोषोनी बदलावे पसाय दाणे. कांची वेंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व संदर्भ शिव पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात व संसार मंगळी ईश्वर
गणेशांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटू तया चला विजय आरव चेतना चिंतामणीचे गाव गुणविजय अर्णव विश्वांचे चंद्रविजय अलंचन मातंडले तापहीन ते सर्वैतवा सत्य स्वैरेव तुंभवना सर्वस्वी पूर्ण होऊन दिलोकी प्रजोवादी पुरुषी करुणित आणि अंतोपजे विशेष लोक येले कृष्णा कृष्णविजय गोपालाचे देव गणेश विश्वेश्वराओ आओ गोविंदान बसाओ हे रे गणदेव सुखिया झाला हे रे गणदेव